ते महाराष्ट्र सरकारसारखं झालं. एक पाय लंगडतोय, दुसरा भलतीकडे चाललाय, तरी दिल्लीची कुबडी घेऊन चालावं लागतंय. सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्यासमोर बोलतो. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हाला मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा. खरं तर आज दोन ठराविक विषयांसाठी म्हणून मी आज इथे उभा आहे आणि ते दोन्ही विषय गंभीर आहेत. माझी विनंती आहे की मीडियाचे लोक सगळे इथे ऐकतायत, आपण पण सगळे ऐकतोय. खरं एका विषयात मला मीडियाच्या लोकांचं खूप कौतुक करायचं आहे की जेव्हा हिंदी सक्तीचा विषय आला तेव्हा ज्या तळमळीने मराठी वृत्तनिवेदकांनी आणि मराठी चॅनल्सनी हिंदी सक्तीच्या विरोधात जी भूमिका लढवत ठेवली, जी भूमिका मांडली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. तशाच पद्धतीचा एक विषय मला आज एक दोन विषय मांडायचे आहेत. लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतला एक विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही वर्षापूर्वी केला होता. ते म्हणजे लहान मुलांच्या दप्तराचा ओझं कमी करण्याचा विषय. मला असं वाटतं 2014 किंवा 14मध्येच वाटतं मला या विषयावर मी त्याच्या आधी एक 7, 8, 10 वर्ष भांडत होतो. अगदी वसंत पुरके जेव्हापासून होते शिक्षण मंत्री तेव्हापासून. तो विषय मी जेव्हा माननीय राजसाहेबांना सांगितला तेव्हा ते लगेच म्हणले हा उत्तम आहे. आणि अगदी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. त्या दिवशी फडणवीस साहेबांकडे सकाळी 7 वाजता मला प्रेझेंटेशन द्यायला लावलं. तो विषय काय आहे नेमकं छोटासा पहिले मी समजावून सांगतो, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी किंवा त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. दप्तराचं ओझं कमी करण्याचं म्हणून मी खास दप्तर घेऊन आलोय, पण दप्तराच्या आतली पुस्तकं मला दाखवायचे. काय लहान मुलांच्या दप्तराचं ओझं किंवा लहान मुलांचा विषय आला तर शासनाचं फार काही लक्ष नसतं याचं, कारण ती मतदार नाहीत बिचारी. या बाबतीत लहान मुलांच्या दप्तराचा ओझं म्हणजे फक्त पालकांना हलकं वाटावं किंवा मुलांना हलकं वाटावं एवढ्यापुरता विषय मर्यादित नाहीये. सायंटिफिकली सायन्स सांगतं की लहान मुलांच्या अंगावर तुम्ही जास्त मेहनत किंवा जास्त वजन दिलं, खांद्यावर वजन दिलं, तर त्याच्या बौद्धिक क्षमतेची वाढ कमी वेगाने होते. मी नाही, सायन्स सांगतं. आणि हा वर्षोनवर्ष चघळला गेलेला विषय आहे आणि त्याला काही उत्तर मिळत नव्हतं. आम्ही प्रयत्न करत होतो. एक साधी गोष्ट तुम्हाला समजून सांगते. असे काय रॉकेट सायन्स नाही, अतिशय सोपा विषय आहे. आणि मला खास करून सगळ्यांनी हा विषय उचलून धरावा आणि मीडियासमोर पण हा विषय मला एकदा दाखवायचाच होता. मी एक उदाहरण म्हणून इयत्ता 5वीची पुस्तकं आणलीत. या 5वीला किंवा अगदी दुसरीपासून 1ली, 2रीपासून 8वीपर्यंत 6 ते 7 विषय असतात आणि प्रत्येकाचं एक एक पुस्तक असतं. हे बघा, हे एक मराठीचं, हिंदी, इंग्रजी, गणित, एन्व्हायरमेंटल स्टडीज, ही सगळी बालभारती, ही 6 पुस्तकं ते एवढूसं बाळ आपल्या दप्तरात घेऊन जातात. तेव्हा 6-7 पुस्तकं असतात, कधी 6-7 वया. आता प्रत्येक विषयाची तासिका म्हणजे प्रत्येक विषयाचा पिरियड रोज असतो. तर प्रत्येक दिवशी जूनपासून 14 जूनपासून शाळा जी सुरू होते ते अगदी एप्रिल मला संपेपर्यंत ही एवढी पुस्तकं ते घेऊन जातो, एवढ्या वया घेऊन जातो. आम्ही असा उपाय त्यांना दिला की ही जी सब्जेक्ट वाईज पुस्तकं आहेत, ही मला एका हाताने पकडायला सुद्धा जड होत आहेत, 5वीची ही जी विषयानुरूप पुस्तकं आहेत ती आम्ही फक्त एक्झाम वाईज केली. म्हणजे काय केलं, युनिट टेस्ट, पहिली चाचणी परीक्षा असते, त्याचा पोर्शन ठरलेला असतो ना, अभ्यासक्रम ठरलेला असतो, शासनाने ठरवलेला असतो. आता आपण पहिल्या चाचणीचं उदाहरण घेऊ. पहिल्या चाचणीत समजा इंग्रजीचे 3 धडे आहेत, मराठीचे 3 आहेत, हिंदीचे 2 आहेत, गणिताचे 4 आहेत.
काही फार केलं नाही, ते धडे फाडले, एकत्र बाइंडिंग केले आणि त्याचं पहिलं युनिट टेस्टचं फक्त एक पुस्तक बनवलं. त्यामुळे आता जूनपासून ते मूल जेव्हा पुस्तक घेऊन जाईल तेव्हा एकच पुस्तक घेऊन जाईल आणि एक वही घेऊन जाईल, ज्याच्यात रकाने पाडून वेगवेगळे विषय त्याच्यात लिही आणि क्षणभरात ते एकंदर दप्तराचं ओझं मुलांचं कमी झालं. मला आनंद वाटतो की ही पुस्तकं मी त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी, माननीय देवेंद्र फडणवीस त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडेजी होते, त्यांचे आभार मानले, कारण 14 नंतर तरी 3-4 वर्ष लागली. पण मला असं वाटतं 19, 20, 21च्या दरम्यान ही अशी पुस्तकं शासनाने छापली आणि महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या दप्तराचं ओझं कमी केलं, ज्याचं संपूर्ण श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबांना जातं. थांबा, गोष्ट इथे संपली नाही. हे केवळ क्रेडिट घेण्याचा भाग नाही. त्यानंतर गेल्या 3 वर्षापासून परत ही अशी पुस्तकं बंद केली आणि या वर्षीची मी पुस्तकं दाखवते. पुन्हा वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी पुस्तकं छापण्यात आली आणि ही कंपल्सरी केली. आता राजकारणाच्या आसपास आम्ही असतो, त्यामुळे याची चौकशी जेव्हा केली तेव्हा प्रिंटर लॉबीचा दबाव, कारण त्यांना जास्त पुस्तकं छापायला मिळतात, त्यांना जास्त खर्च येऊ शकतो, बजेटमध्ये जास्त पैसे दाखवलेले जातात आणि पुन्हा अशी पुस्तकं आणली. परत पुन्हा एकदा दप्तराचं ओझं जैसे थे. आता हे का झालं असेल ते न कळणं इतकं दूध खुळे नाही. तुम्ही लक्षात घ्या, हा विषय इतका छोटा नाही दप्तराच्या ओझ्याचा. एक खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, जेम्स हेकमन नावाचे, अमेरिकेचे शिकागोमध्ये, ज्यांना 2000 का 2001 साली, माझं साल चुकेल, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्यांच्या रिसर्चनुसार त्यांनी असं म्हणलंय, ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल याविषयी त्यांचा अभ्यास आहे आणि पूर्ण संशोधन करून त्यांनी सिद्धांत जो मांडलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की जो ROI आपण म्हणतो, रिटर्न ऑन इंटरेस्ट, कुठल्याही व्यवसाय, कुठल्याही धंद्यापेक्षा लहान मुलांच्या बाल शिक्षणामध्ये केलेलं जी काही इन्व्हेस्टमेंट असते त्यात जगात सगळ्यात परतावा, त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त जगात त्याच्यावर मिळते. याचा अर्थ लहान मुलांना तुम्ही उत्तम चांगलं शिक्षण जर दिलं तर उद्याचा, त्याचं गणित मांडत बसत नाही, पण उद्याचा देशाचा GDP वाढतो. हा इतका गंभीर प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात येत नाही. आपण लहान मुलांना दप्तराचा ओझं, आपण बाल कामगारांचा कायदा काढला, तो याच करता काढला ना की लहान मुलं तिथे मेहनत करू नये, मेहनतीचं काम केलं तर त्यांच्या मेंदूची वाढ ही प्रमाणबद्ध होत नाही. मग हा काय मूर्खपणा परत चालू केलाय. मला शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना विनंती करायचं आहे की या वर्षीपासून पुन्हा एकदा परीक्षानुरूप पुस्तकं आणा, छापा आणि त्या बिचारांच्या चिमुकल्याचं पाठीवरचं ओझं तुम्ही कमी करा. म्हणजे आता या गोष्टीसाठी सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल, यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागेल. केवळ ती मतदार नाहीत किंवा ती तुम्हाला राजकारणात येत नाही म्हणून त्या लहान मुलांचं कोमेजू नका आयुष्य. दुसरा विषय त्यालाच लागू नये. आज आपण मराठी शाळांचा विषय बघतो. मराठी शाळांविषयी आम्ही प्रचंड काम करत असतो, अनेक संस्था करत असतात. मराठी भाषा बंद होण्याचं महत्त्वाचं कारण इंग्रजी येत नाही, इंग्रजीचा न्यूनगंड. इंग्रजी यायला हवी का? यायला हवी. आता सध्या हिंदी भाषा सक्तीचं बोलत नाही, पण इंग्रजी सुद्धा यायला हवी. माझं असं म्हणणं आहे, अशा जेव्हा मराठी शाळा तयार होतील की जेव्हा 10वीतनं बाहेर पडणारं मूल उत्तम मराठी आणि उत्तम इंग्रजी बोलायला सुरुवात करेल, तेव्हा मला असं वाटतं हा प्रश्न संपेल आणि याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्हाला द्याव्यात महानगरपालिकेच्या शाळा. केवळ आम्ही नाही, अनेक तज्ज्ञ लोक याच्यात आपण आणू. आमची मुलं, माझा एक लेख आहे लोकसत्तात, कोणाला हवा असेल तर पाठवेन, की माझी मुलगी इंग्रजी शाळेत शिकते आणि तरीही मला मराठीचा अभिमान आहे. लेख वाचा, तुम्हाला कळेल. कुठल्याही प्रकारे उलटं सुलटं बोलण्याची गरज नाही. एक चांगली शिक्षण पद्धती. आज आपली मुलं SSC मध्ये टाकत नाहीत
कारण लोक CBSEला टाकतात, ICSEला टाकतात. हा SSCला न टाकण्याचा भाग एवढाच आहे. SSCला न टाकण्याचा भाग एवढाच आहे की त्याचा अभ्यासक्रम हल्ली हलका समजतात. त्यामुळे 3 गोष्टींची विनंती मी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना करीन. पहिली गोष्ट, हे पुस्तकांचं ओझं तुम्ही कमी करा. दुसरी गोष्ट, खरंच आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना, तज्ञ लोकांना एक 15, 20, 25 शाळा देऊन बघा. विश्वास ठेवा, 10 वर्षात अशा शाळा करू, त्या शाळेत ॲडमिशन घ्यायला मंत्र्यांना फोन करावे लागतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आज जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, कला, क्रीडा आणि अभ्यास एकत्र करण्याचं मोदीजींनी केलेली आहे, उत्तम आहे. त्या पॉलिसीनुसार ती पॉलिसी आता दुर्दैवाने कोणाला कळत नाही, पण SSC, HSC याचा अभ्यासक्रम पुढच्या 3 वर्षांपर्यंत एक समिती नेमा, ज्याच्या रोजच्या मीटिंग करा आणि एक नाविन्यपूर्ण नवं शिक्षणाचं नवं बीज असलेला नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची तजवीज करा. मला असं वाटतं, बालशिक्षणापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण बदललं तर या देशात आपल्या लहान मुलांचं काही भवितव्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.